नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळे अंतर हा टॉपिक पाहत आहे। ऑलरेडी आपण युट्यूबवर एक लेक्चर अपलोड केलेला आहे। आजचा सेकंड पार्ट असेल। त्याच्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण 5 टाइप पाहिले होते। आजचा आपला 6वा टाइप आहे। उदाहरण क्रमांक 11वा। 120 मीटर लांबीच्या एका पुलास ताशी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 80 मीटर लांबीची एक आगगाडी किती वेळात ओलांडेल, अशा पद्धतीचं उदाहरण आहे। याला कसं सोडवणार विद्यार्थी मित्रांनो, पहिले हे मीटर आपलं सूत्र काय म्हटलेलं आहे। सूत्र पहिले म्हटलेलं आहे ताशी वेग। समजून घ्या, पहिले परत एकदा लिहून देतो। ताशी वेग बरोबर एकूण अंतर छेदात एकूण वेळ, ओके, गुणिला 18/5। आता एक गोष्ट लक्षात घ्या, एकूण अंतर किती आहे इथं 120 प्लस 80 झाले 200। ओके, आता हे एकदा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले की पटकन सोडवता येईल। हे झाले 200। ओके, मग 200 झाले, हे 200 गुणिला 18/5 केले आपण, आणि हे 40 किलोमीटर प्रति तास हे घेतले आपण छेदात। ओके, आपल्याला वेळ काढायची आहे, समजले। मग इथं चेक करा, 40 × 40, 40 × 5 = 120। हे 5 कटले, हे 5 कटले, उरले फक्त 18। म्हणजे 18 सेकंदात ती गाडी ओलांडेल, ओके, एका पुलास। तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो। अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे। तर उदाहरण क्रमांक आपण 12वा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। 90 मीटर लांबीच्या एका पुलास ताशी 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी 160 मीटर लांबीची एक आगगाडी किती वेळात ओलांडेल, अशा पद्धतीचं उदाहरण आहे। त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे। काय करायचं, सर्वप्रथम या 90 प्लस 160 करा, हे झाले 250। ओके, 250। आता या 250 ला 250 गुणिला 18/5 आणि हे जे 20 आहे, ओके, 20 किलोमीटर प्रति तास, याला घ्या छेदात 20 ला। आता भाग द्या, 0 कटला, 0 कटला, 2 × 2 = 9, 18, 5 × 5 = 5 × 5 = 25, म्हणजेच 9 गुणाकारात 5 उरलेले आहेत। 9 × 5 = 45। ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल, 9 × 5 = 45। क्लिअर आहे। आता टाइप क्रमांक आपण 7वा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। 13वा उदाहरण। ताशी 54 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 120 मीटर लांबीची एक आगगाडी एक बोगदा 30 सेकंदात ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती। आता कसं सोडवायचं पहा, लक्ष द्या। हे 54 ताशी वेग आणि सेकंद घ्यायचे, 54 गुणाकारात 30, आणि आपण 18/5 ने भागतो, तर 5/18 ने आपण आता याला भागणार, 5/18 ने। समजलं आता काय केलं आपण, ताशी वेग घेतला, सेकंद घेतलं, 5/18 ने आपण याला भागणार। अतिशय शॉर्टकट ट्रिक। मग याला भाग द्या, 18 × 1 = 18, 18 × 3 = 54, 3 × 3 = 9, म्हणजे इथं झाले 90, 30 × 3 = 90 गुणिला 5। मग 9 गुणिला 5 केल्यावर हे 0 शी 0, 9 × 5 = 45, 450 मीटर आलेला आहे। ओके, मग या 450 मीटर मधून आपण 220 मीटर वजा करणार, कारण ही एकूण लांबीमधून आपल्याला वजा करायला लागते, एकूण मीटर मधून आपण वजा करणार आहे। तर लक्ष द्या, याच्यातून हे 220 वजा करणार, 0 शी 0, 5 2 गेले 3 राहिले, 4 2 गेले 2 राहिले, 230 मीटर लांबीचा तो बोगदा असेल। ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। आता उदाहरण क्रमांक आपण 14वा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। ताशी 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 150 मीटर लांबीची एक आगगाडी एक बोगदा 10 सेकंदात ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती, अशा पद्धतीचं उदाहरण आहे। सोडवणार याच्या पूर्वीच्या पद्धतीने, अतिशय शॉर्ट ट्रिकने। ओके, शॉर्ट ट्रिकने। आता लक्ष द्या, काय करणार आपण,
72 आणि 10 गुणाकारात घेणार. 72 गुणिला 10 सेकंद. ओके, याला गुणाकारात 5/18. मग 18 एक 18, 18 चौक 72. आता लक्ष द्या, इथं काय उरलं, 4 गुणाकारात 10, 10 चौक 40 गुणाकारात 5, 4 पंच 20, म्हणजे हे 200. आता हे 200 आलेलं आहे, परंतु या 200तून आपल्याला हे 150 वजा करायचे आहे. 150 वजा करणार तर उरणार किती, 50 मीटर. 50 मीटर म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता टाईप क्रमांक आपण 8वा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ताशी 90 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक आगगाडी 130 मीटर लांबीचा बोगदा 15 सेकंदात पार पाडते, तर त्या आगगाडीची लांबी किती? याच्यापूर्वी आपल्याला बोगद्याची लांबी विचारली होती, आता आपल्याला आगगाडीची लांबी विचारलेली आहे. कशा पद्धतीने सोडवणार? पद्धत तीच आहे विद्यार्थी मित्रांनो. 90 आणि 15 गुणाकारात घेणे. 90 ताशी वेग आहे, 15 सेकंद आहे आणि गुणाकारात 5/18. 18 एक 18, 18 पंच 90. मग 5 गुणिला 15, 15 पाची 75 गुणिला 5, 75 गुणिला 5 केल्यास 5 5 25, 5 हातचे आले 2, 5 हातचे आले 2, 5 7 35 2 37, म्हणजे 375 मधून आपल्याला 130 काढावे लागेल. 375 मायनस 130, 5 5, 7 3 गेले 4 राहिले, 3 2 गेला, 3 1 गेले 2 राहिले, म्हणजे 245 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. टाईप क्रमांक आता 16वा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ताशी 45 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी आगगाडी 200 मीटर लांबीचा बोगदा 40 सेकंदात पार पाडते, तर त्या आगगाडीची लांबी किती? सोडवत असताना 45 गुणिला 40 करणार आपण. 45 गुणाकारात 40 गुणाकारात 5/18. ओके, मग सोडवा. भाग जातो. 9 दोन्ही 18, 9 5 45. ओके, बे एक बे, बे दोन्ही 4, हा शून्य कट करतो, इथं लिहितो. म्हणजे गुणाकारात काय आलं, 5 गुणाकारात 20 गुणाकारात 5, 20 5 100, 100 गुणिला 5 म्हणजे 500. 500 मधून 200 जर केले आपण वजा, तर उरतात 300. 300 मीटर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. चॅनलवर नवीन आले असेल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ, जे की पोलीस भरती असो किंवा सरळ सेवा असो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो. टाईप क्रमांक आता 9वा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. 17वा उदाहरण. पुसद ते अयोध्या 2000 किलोमीटर अंतर आहे. या दोन्ही ठिकाणाहून परस्परांच्या दिशेने 2 गाड्या अनुक्रमे 60 किलोमीटर प्रति तास व 140 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघाल्या आहे, तर त्या गाड्या एकमेकींना किती वेळानंतर भेटतील? म्हणजे दोन्ही गाड्या एक समान निघालेल्या आहेत, तर ते दोन्ही गाड्या एकाची स्पीड कमी आहे, एकाची स्पीड जास्त आहे, अशा पद्धतीने ते निघालेले आहेत. ओके, ते कधी एकमेकींना भेटतील अशा पद्धतीचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याला सोडवत असताना आपल्याला एक सूत्र माहित असणं आवश्यक आहे. एकूण अंतर, ओके, भागीला वेग, म्हणजे आपल्याला काय काढता येते, वेळ काढता येते. ओके, मग आपल्याला एकूण अंतर दिलेलं आहे 2000. ओके, 60 प्लस 140, 60 प्लस 140. सोडवा. हे 2000 घेतले. 60 प्लस 140 किती होतात, 200. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, बे एक बे, बे एक बे. आता हा शून्य कट करून इथे लिहिला, म्हणजेच उत्तर आपल्याला 10 तास लागतील. किती तास लागतील, 10 तास. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. उदाहरण क्रमांक 18 आता पाहणार आहोत. पुणे ते केदारनाथ 3000 किलोमीटर अंतर आहे.
या दोन्ही ठिकाणाहून परस्परांच्या दिशेने दोन गाड्या अनुक्रमे 60 किलोमीटर प्रति तास व 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघाल्या आहे, तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळानंतर भेटतील? आपण काय केलं होतं, तर एकूण अंतर आपण लिहिलं. ओके, छेदात घेतलं दोन्ही ताशी वेगांची बेरीज 60 प्लस 90. ओके, सोडवा 3000 आणि यांची बेरीज होते 150. शून्य कट 15 एक 15, 15 दोन्ही 30, म्हणजेच 20 तास लागतील. किती तास लागतील? 20 तास लागतील. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमधील शेवटचा टाईप आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. टाईप क्रमांक 10. 19वा उदाहरण. टाईप क्रमांक 10 19वा उदाहरण. 70 मीटर व 80 मीटर लांबीच्या दोन गाड्या अनुक्रमे 40 किलोमीटर प्रति तास व 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने एकाच दिशेने निघाल्या. अशा वेळेस एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल? म्हणजे दोन्ही गाड्या एकाच दिशेने निघालेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यांची लांबीही वेगवेगळी आहे आणि त्यांची स्पीड सुद्धा वेगवेगळी आहे. मग एकाच दिशेने निघाले तर आपण काय करणार, तर हे 40 किलोमीटर प्रति तास मायनस 20 किलोमीटर प्रति तास यांना करणार 20 किलोमीटर प्रति तास, यांच्यातील फरक येईल. ओके, मग एकूण अंतर किती आहे? एकूण अंतर आहे 70 प्लस 80, म्हणजेच 150 किलोमीटर हे एकूण अंतर आहे. हे काय झालं? वेग. हे झालं अंतर. आता याला शॉर्टकट पद्धतीमध्ये कसं सोडवणार पहा. काय करायचं आहे, तर 150 भागीला करणार आपण 20. ओके, गुणीला 18/5 घेणार. मग आता भागा. हा शून्य कटला, बे एक बे, 9 18, 5 एक 5, 5 त्रिक 15. उरलं किती? उरलेला आहे 3 गुणाकारात 9, 9 त्रिक 27. 27 सेकंदात ओलांडेल अशा पद्धतीचं आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. 27 सेकंदात ते ओलांडाल. ओके, 20वा उदाहरण पाहणार आहोत. शेवटचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. 10 मीटर व 90 मीटर लांबीच्या दोन गाड्या अनुक्रमे 50 किलोमीटर प्रति तास व 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने एकाच दिशेने निघाल्या. अशा वेळेस एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग दोन्ही एक साईडलाच निघालेले असल्यावर आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो, त्यांची वजाबाकी करणार. म्हणजे 50 किलोमीटर प्रति तास वजा 30 किलोमीटर प्रति तास. ओके, हे झाले 20. ओके, हे झाला वेग. समजलं? त्याच्यानंतर 110 प्लस 90 करणार. 110 प्लस 90 एकूण अंतर किती होईल? 110 प्लस 90 केल्यास 200. हे काय असेल तर अंतर असेल. अंतर. ओके, नंतर आपण हे 200 भागीला 20 करणार आणि 18/5 घेणार. 18/5 भाग जिथं जिथं जाते तिथे तिथं भाग द्या. 20 कटले, 20 एक 20, हा शून्य कट केला, इथं लिहिला. 5 एक 5, 5 दोन्ही 10, म्हणजेच 18 गुणाकारात 2 उरलेले आहे. 18 दोन्ही 36 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.